राधे राधे. आज आपण बोलणार आहोत विश्वासाबद्दल. तर त्याची काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत, काही उदाहरणं देणार आहेत जी आपल्या अगदी जवळची असतात. भक्ती म्हणा, विश्वास म्हणा. जेव्हा एखादा सण असतो तेव्हा आपण सुग्रास छान छान जेवण बनवतो आणि काय करतो, प्रथम देवासमोर ठेवतो, त्याला नैवेद्य दाखवतो, त्याला मनोभावे प्रार्थना करतो की ह्या नैवेद्य तू स्वीकार कर. आणि आपल्या घरातले सगळे बसून ते जेवण आता मग आपण ग्रहण करतो. त्यात ते सुग्रास्त असतं, तर त्याच्याबरोबर भक्तिरस पण त्यात आणि आपला विश्वास त्यात केलेला असतो ना, त्यामुळे ते अजूनच चांगलं रुचकर लागतं. तुम्हाला सांगते, माझी आई पाणी जरी प्यायचं असलं ना तरी नैवेद्य दाखवून प्यायची. देवा तुझ्यामुळे आज मी हे पिते. खरं म्हणजे खरंच आहे, पण एवढं तर मला काय कधी जमलं नाही. पण जेव्हा चांगला प्रसंग सणवार असतो, छान जेवण करतो, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला देवाची आठवण येते आणि आपण त्यांना नैवेद्य दाखवतो. हा जो विश्वास असतो, हा जो भाव असतो, त्याच्याबद्दल मी आज अजून एक उदाहरण देणार आहे. सिल्वेस्टर स्टेलॉन हे अमेरिकेचे खूप मोठे अभिनेत्री आहेत, खूप मोठी व्यक्ती आहे ती. त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला एक्सेस ड्रग्ज घेतल्याने वाटतं. ही गोष्ट मी ऐकलेली आहे हां. तर मग त्यांचे ख्रिश्चन असल्यामुळे त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांचं सगळं व्यवस्थित कार्य झालं आणि ते घरी आल्यावर त्यांना काय झालं माहिती आहे का, ते जेवायला बसले की त्यांना वाटायचं समोर तो मुलगा आहे. ते झोपले तर वाटतं बाजूला मुलगा झोपला आहे. गाडीतनं चालले त्यांना वाटायचं बाजूला मुलगा आहे. त्यांना एकदम ते सैरवैर झाले. त्यांना कळत आहे असं का होतं आहे, काय होतं. पुरोहित नावाचा एक मुलगा होता, तेव्हा तो अमेरिकेतच शिकत होता. तर सोशल मीडिया, काय इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, काय फेसबुक असेल किंवा व्हॉटेवर, त्यांनी एक मेसेज लिहिला की तुम्ही हरिद्वारला जा, विधी करा आणि त्याचं ना हे करा, पिंडदान करा. तर कसं असतं, त्यांनी तो अक्षरशः डिप्रेस झालेला त्या सगळ्या सततच्या भासाने. तर त्यांनी हे वाटतं वाचलं आणि तो हरिद्वारला आला आणि त्यांनी व्यवस्थित हे सगळे विधी केले, पिंडदान केलं आणि तो अमेरिकेला परत गेला आणि थांबले की त्याचे भास. आता तो ख्रिश्चन, आपला सनातन धर्म, पण तरीही विश्वास हा किती महत्त्वाचा असतो ना. आणि मला नेहमी वाटतं की धर्म, जात, पंथ हे सगळं तर ठीक आहे, पण त्याच्यावर असतो तो विश्वास. आज त्याने त्या पुरोहित त्या मुलाच्या विश्वासावर ते तिकडे गेले, म्हणजे इंडियात आले, हरिद्वारला आले आणि पिंडदान केलं आणि त्याचं ते थांबलं की हे की नाही. तशाचप्रमाणे म्हणजे मी हे एक विश्वास कसा असतो हे उदाहरण दिलं. आता आपण वळूया मॅनिफेस्टेशनसाठी वर. नक्कीच असतं आणि मला आलेला अनुभव सांगते, म्हणजे तुम्हाला म्हणजे खूप छान वाटेल. आणि परवाच म्हणजे 21 तारीख होती, बरोबर. 21 म्हणजे 2 आणि 1 3, जून महिना म्हणजे 6 आणि 2025 म्हणजे 9. 3, 6, 9 हा अत्यंत शुभ आकडा आहे. मी पण ऐकलं असेल की ब्रह्मांडामध्ये अगदी म्हणजे ते द्यायला उत्सुक असतं. ब्रह्मांड एकदम त्यावेळेला छान असतं, तुम्ही मागाल ते मिळतं. ह्यालाच म्हणतात मॅनिफेस्टेशन. आपण आपली एखादी इच्छा जर का प्रगट केली, बोलली, तर ती आपली पूर्ण होते असं म्हणतातच, होय की नाही. तर त्याप्रमाणे 3, 6, 9 हे झालंच. पण 3, 6, 9 हे म्हणजे मी ना थोडं आधी चालू केलं होतं हे करणं, की एक चांगली छान वही घ्यायची, शक्यतो नवी घ्या, लाल पेन घ्या आणि सकाळी 3दा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा ना त्या कागदावर एकच विश लिहायची. खूप सारं लिहायचं नाही आणि अशी इच्छा लिहा की जी पूर्ण होऊ शकते. म्हणजे असं नाही लिहायचं की मला पंतप्रधान व्हायचं आहे 2 महिन्यात किंवा मला एक 10 करोड मिळाले पाहिजे. जी म्हणजे अशक्य कोटीतली कुठलीही विश लिहू नका. पण एखादी विश अशी असते की आतून आपल्याला ती फार मोठी नसेल
पण आतून आपल्याला पूर्ण व्हावी अशी नक्कीच वाटत असेल तर ती 3दा सकाळी लिहायची, 6दा दुपारी लिहायची आणि 9 वेळा रात्री लिहायची. मी हे लिहायला सुरुवात केली त्याच्यामध्ये ही तारीख आली 21/6/2025 म्हणजे 3/6/9. तर काय करा ते लिहिल्यावर ना जमलं तुमच्याकडे बाल्कनी असेल किंवा तुम्ही टेरेसवर फिरायलाच गेले असाल तर आपली हे जे ब्रह्मांड आहे ना जे आपल्याला सगळं देतं त्यांच्याकडे असे हात करून ही विश मागा. 3दा मागा, दुपारी 6 वेळा मागा आणि रात्री 9 वेळा मागत मला काय वाटतं माहिती आहे का, मी ह्या गोष्टी कशा करते ते मी तुम्हाला सांगते की ज्याच्यामुळे आपल्या किंवा दुसऱ्याचं नुकसान होणार नाही, आपल्याला किंवा दुसऱ्याला त्रास होणार नाही, अशा गोष्टी काय हरकत आहे करायला, हा असा माझा विचार नेहमी असतो आणि मी करत गेले. आणि ते शाहरुख खानचं ते डायलॉग माहिती आहे ना, कहते हैं अगर किसी चीज़ को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात म्हणजे ब्रह्मांड, पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. तर आपण ट्राय करायला काय हरकत आहे. आणि माझं ना मी एक अगदी सामान्य छोटीशी लेखिका आहे तर मी कविता आणखीन कथा वगैरे लिहिते. तर माझं काय झालं होतं की मी कोणी मागितलं ताई तुम्ही कथा लिहिताना तर कविता लिहिताना तर तुम्ही एखादी पाठवा. तर मी पाठवली की ते म्हणायचे फार छान आहे पण ती आमच्या म्हणजे म्युझिकमध्ये ती येत नाही हो, म्हणजे ते शब्द असे बसतच नाही. मला छोटीशी इच्छा होती की एखादं तरी माझं भजन काव्य कविता ही अशी छान व्हावी की जी अशी गाता यावी. आणि काय सांगू म्हणजे त्यालाच मॅनिफेस्टेशन ते छोटंसं असतं पण ते पूर्ण झालं की जो आनंद मिळतो ना तो अवर्णनीय आहे. तर सध्या मी जाम खुश आहे. ह्याचं कारण मी आता सध्या विठ्ठलाचं चालू आहे, पालखीचं चालू आहे, त्याच्यामुळे विठ्ठलाच्या भजनाचं माझ्या डोक्यात होतं. आणि हे मॅनिफेस्टेशन चालू असताना हे मी लिहित असताना की एखादी तरी कविता एखादं तरी भजन मला गाता येऊ दे. आणि मला जमलं होते. आता मी तुम्हाला गाऊन म्हणजे 2च खंड, जास्त त्रास देणार नाही आहे तुम्हाला. तुम्ही त्यातला आवाज न फक्त भाव बघा. म्हणजे खरंच आपलं मॅनिफेस्टेशन जेव्हा आपण करतो तेव्हा ते कसं म्हणजे फळतं हे माझं मी उदाहरण देऊन सांगते. घेऊ विठ्ठलाचे नाव पांडुरंगा शरण तुला मेघश्याम. सावळ हे रूप तुझ टिळा चंदनाचा शोभे, चंद्र सूर्य डोळ तुझ मत्स्य कुंडल शोभे. सुंदर तुझ हे ध्यान पांडुरंगा घेऊ विठ्ठलाचे नाव. जोडते मी दोन्ही कर झुकविते माझा माथा, कर मुक्त संसारातून हीच देवा प्रार्थना मला. भक्ताची ऐक ही हाक पांडुरंगा घेऊ विठ्ठलाचे नाव. हे जगात थोडंसं चुकली आहे हीच प्रार्थना देवाच्या ऐवजी, पण ठीक आहे समजून घ्या. पण बघा म्हणजे मॅनिफेस्टेशन जर का आपण फक्त 100% विश्वास आणि आपलं हे पूर्ण होणार ह्याची खात्री, हे खरं 21 दिवस करायचं ते तुम्हाला लिहायचं मी जे सांगितलं ते. पण माझं 4-5 दिवसातच मला त्याचा अनुभव आला म्हणून म्हटलं का नाही मी शेअर करू. आणि दुसरी गोष्ट मॅनिफेस्टेशन किंवा प्रार्थना किंवा जे ऊर्जा आपण मागतो ब्रह्मांडाकडे ते पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे समजा 21 दिवस केला आणि ती नाही एखादी पूर्ण झाली तरी आपण पॉझिटिव्ह तर झालो, आपण चांगलं तर बोललो, आपण विचार तर चांगले केले. असं विचार करायला काय हरकत आहे असं मला नेहमी वाटतं. चांगलं पॉझिटिव्ह जेव्हा आपण बोलतो तेव्हा ब्रह्मांड पण तिथे आपल्याबरोबर असतं आणि ते आपल्याला पॉझिटिव्हच म्हणतं. तर हे लक्षात घ्या आणि नक्की तुम्ही हे करून बघा आणि चांगली छोटी इच्छा ठेवा जी पूर्ण होईल. म्हणजे एखाद्या वर्षात 6 महिन्यात ती पूर्ण होईल अशी फार तरी काहीतरी जे पूर्ण होणार नाही अशा इच्छा तुम्ही ह्याच्यात ठेवू नका. राधे राधे.